नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि आपण पाहतोय दी अमोल टॉक्स. आज सर्वत्र समाज माध्यमांवर जी चर्चा आहे ती फक्त एकाच व्यक्तीची आहे, अक्षय खन्ना. त्याच्या धुरंधर पिक्चरमधून त्यानं जो केलेला कमबॅक आहे तो प्रचंड मॅसिव्ह त्याला यश असं मिळालेलं आहे. परंतु आपण त्याची आता एकच बाजू बघतोय. त्याचं यश बघताना त्याच्या पाठीमागचं त्याचं स्ट्रगल बघणं फार महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की त्याची एंट्री जवळ 1997 साली त्याची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली होती. त्याचं नाव जवळपास 40हून अधिक पिक्चर आहेत. त्यातले जवळपास 35पेक्षा जास्त पिक्चर हे फ्लॉप आहेत. 5 किंवा 6च पिक्चर तो मेजर हिट देऊ शकला होता. बॉर्डर असेल, ताल असेल, रेस असेल, दिल चाहता है, अशा पद्धतीने. ह्या वर्षी जे 2 होते, छावा आणि धुरंधर. वडिलांच्या प्रचंड यशानंतर त्याच्यावर यशासाठी प्रचंड दबाव होता. अकाली आलेलं जो बाल्डनेस आहे त्याची अकाली केस गेलेले होते. ज्या स्टारडमच्या व्याख्या आहेत ह्यामध्ये तो फिट देखील बसू शकत नव्हता एका ठराविक काळानंतर. पण आपल्याला लाईफ लेसन त्यामधून हे घेता येण्यासारखं आहे की जरी परिस्थिती बदलली तर त्या बदललेल्या परिस्थितीचा त्यानं स्वतःसाठी अतिशय योग्य असा वापर करून घेतला. तुम्ही जर बघत असाल तर हिरोच्या भूमिकेतून तो व्हिलनमध्ये शिफ्ट झाला आणि ही एक मूव्ह त्याच्या करिअरसाठी मॅसिव्ह यश देणारी ठरली. लिजंड ही जी उपाधी आहे ते एका त्याच्या जो करिअरमधला तो स्विच आहे त्यानं त्याला मिळवून दिली. तुम्ही देखील तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही टप्प्यावर असा, नेवर लूज दी होप्स, कीप कन्सिस्टंट वर्किंग, हे खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. आणि हीच इन्स्पिरेशन आपल्याला आपल्या नव्या वाटा शोधण्यासाठी, नवं यश देण्यासाठी सातत्यानं प्रेरणा देत राहते. अक्षय खन्नाचं जे यश आहे ते आपल्या सर्वांनाच अतिशय प्रेरणादायी असंच आहे. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असा, कोणतीही तुम्हाला अडचण असू दे, त्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग हा असतोच, यावर आपला विश्वास असायला पाहिजे. तो मार्ग शोधण्याचा निश्चित आपण सर्वजणच प्रयत्न करायला पाहिजे. तो प्रयत्न आपण सर्वजणच करू, याच अपेक्षेसहित दी अमोल टॉक्स, प्रेरणा सकारात्मक जगण्याची.